मुळात का जगायचो ह्याचं फार छान उत्तर मिळतं. म्हणजे कदाचित आमच्या वयाला फार आवश्यक आहे. नाही तर कालचा दिवस, परवाचा दिवस, उद्याचा दिवस याच्यात काहीही कणभरही आमच्या आयुष्यात फरक पडत नाही. त्याच वेळेला नाश्ता, त्याच वेळेला म्हणजे अगदी करायचं घड्याळाला. तर ते आणखीन वेगळं. म्हणजे नुसतं काय करायचं, अर्थपूर्ण आहे का हा तर त्याच्या पुढचा, उपयुक्त आहे का त्याच्या पुढचा प्रश्न आहे. काय करायचं हा जर प्रश्न आमच्या पुढे असेल, ती म्हणजे त्याचं उत्तर आहे. आपण भूतकाळात गेलेलो, मुलं म्हणजे आपला वर्तमान आहे आणि नातवंड आपलं भविष्य आहे. त्यांच्या डोळ्यातनं आपल्याला भविष्य बघायचंय किंवा दिसतंय. तुम्ही त्यांच्या डोळ्यातनं बघा, तुम्हाला किती मजा दिसेल, किती तरुण सगळं रसरशीत आणि किती छान मजेशीर जग दिसेल तुम्हाला. किती असं आहे ना. उत्सुकता आहे, किती कुतूहल आहे, किती गोष्टींमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, किती गोष्टीची भीती पण आहे. मग ते सगळ्या कितीतरी गोष्टी त्यांच्यासारख्या आपल्याला हळूहळू बाजूला दिसायला लागतात त्यांच्यामुळे, आणि मग खूप सोपे होतात. आणि आपल्याला जे काही आता ह्या वयात भेडसावणारे प्रश्न आहेत की काय चाललंय, माझं काय होईल, तिथनं खूप बाहेर पडायला सोपं होतं. म्हणजे हे जे काय मिळतं आता, हे कसं वर्णन करणं अवघड आहे. ज्याचं त्यांनी अनुभवायचं आणि ज्याचं त्याला अनुभवण्याच्या गोष्टी. आई झाल्याचं मला काय सुख मिळालं हे आई झाल्यावरच कळतं. ते असं कोणीतरी सांगून, कोणीतरी लिहून असं नाही कळणार. मग ते अनुभवावं, आणि अनुभवलं तर तर ते कळेल. खूप छान आहे छान ते, आहे. हे नक्की.